नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. योगिताज रेसिपीमध्ये मी योगिता तुमचं स्वागत करते. आज आपण मुळ्याची भाजी बनवतोय. इथे तुम्ही पाहू शकता, मुळा धुवून चिरून बारीक त्याला मीठ लावून मी त्यातला पूर्ण रस काढून घेतलेला आहे. मीठ लावून चांगलं स्वच्छ चुरून घेतलेलं आहे, बारीक चिरून घेतलेला आहे. बघताय तुम्ही, इथे मी कांदा घेतलेला आहे, इथं बारीक चिरलेली मिरची सुद्धा घेतलेली आहे. आता आपण बघूया भाजी कशी बनवायची ते. इथे मी पाटी तापायला ठेवलेली आहे. आता आपल्याला तेल टाकायचं. दोन चमचे मी तेल टाकलेले आहे. आता आपण ह्याच्यावर मोहरी टाकून घेणार आहोत. जिरे, मिरची, कांदा, कांदा चांगला आपल्याला लालसर असा परतून घ्यायचा. आता तुम्ही पाहू शकता, कांदा आपला चांगला गुलाबी असा भाजत आलेला आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग टाकायचं आहे. हिंग पावडर मी घातलेली आहे. तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. एक चमचा हळद सुद्धा आपण घालणार आहोत. धना पावडर, जिरा पावडर, यामध्ये आपण भाजी घालून घेणार आहोत. त्यामध्ये आपण आता थोडंसं मीठ ॲड करणार. आपण मगाशी चुरताना थोडं मीठ घातलेलं आहे ऑलरेडी. थोडंसं मीठ कमी घालायचं आहे, आता जास्त होऊ शकतं. मीठ अंदाज घेऊनच घालायचं आहे.
चवीप्रमाणे साखर, तुम्ही पाहू शकता छान अशी आपली मुळ्याची भाजी तयार होत आलेली आहे. आता एक 5 मिनिट आपण झाकण ठेवणार आहोत. आता आपण बघूया भाजी कशी झाली आहे ते. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदररित्या आपली मुळ्याची भाजी रेडी झालेली आहे. अजून एक 5 मिनिट आपण ठेवणार आहोत. ही भाजी आता तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मुळ्याची भाजी तयार आहे. अशा रीतीने आपली मुळ्याची भाजी तुम्ही पाहू शकता रेडी झालेली आहे. तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नक्की लाईक करा मंडळी. अगदी साध्या सोप्या पद्धतीने मुळ्याची भाजी घरच्या घरी आपण किती छान पद्धतीने बनवू शकतो. ओलं खोबरं जर घातलं असतं अजून वरून तर खूपच छान झालेच. माझ्याकडे नाही आहे पण तुम्ही नक्की घालू शकता. ओलं खोबरं घालूनसुद्धा खूप छान लागते भाजी. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.